हॅलो सर्वांना, क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय. तसेच विजयादशमी आणि 64व्या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आता मी स्वतः आपल्या घरी उद्याच्या 14 ऑक्टोंबर तसेच अशोक विजयादशमी या दिनानिमित्त तयारी केलेली आहे. लगभग सर्व तयारी झालेली आहे. तुम्हाला दाखवू इच्छितो. हे बघा, मी स्वतः आपल्या घरी राहून 14 ऑक्टोंबरची तयारी झाली बघा. तो छोटीशी का असो ना, लॉकडाऊनचा पिरियड आहे. अनलॉकडाऊन त्याच प्रकारे मी आपली अशा प्रकारे छोटीशी तयारी केली आहे. लगभग सर्व तयारी झालेली आहे माझी. तुम्ही पण आपल्या घरी स्वतः राहून अशोक विजयादशमी आणि 64वा धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करावा, सुव्यवस्थित करावा. कारण साजरा करणे हा आपलं कर्तव्य आहे. आपल्याला जो बुद्ध धम्मामुळेच आपल्याला जे काही माणुसकी लाभलेली आहे ती 14 ऑक्टोंबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मातून बौद्ध धम्मामध्ये जे आमचे परिवर्तन केले आहे, त्यामुळे आमचे जीवन सुधारले आहे. हे सर्वांना माहीत आहे. याविषयी सांगण्याची काही गरज नाही. तरीसुद्धा जे लोक आपल्या धम्माला, बौद्ध धम्माला न मानता काही वाईट मार्गाकडे वळत आहेत, त्यांना आपल्या बौद्ध धम्माची संपूर्ण माहिती घेऊन जे त्यांना बरं वाटेल ते नंतर स्वीकारावे. हे स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानातून सर्वांना दिलेले आहे. पण अगोदर पूर्ण जाणकारी घेऊन किंवा त्याची संपूर्ण माहिती घेऊन समोर आपले पावले उचलावे. मी इतकंच सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे काही दिलं आहे ते दुसरा कोणताही माणूस आपल्या सर्वसामान्य व्यक्तींना किंवा भारतातील सर्व नागरिकांना जे देऊन गेलं ते दुसरा कोणताही व्यक्ती देऊ शकत नाही. हे मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती सांगू इच्छितो. आणि जे लोक 14 ऑक्टोंबर किंवा अशोक विजयादशमी मानत नाही, त्यांना सांगू इच्छितो की जसा आपल्यावर काही अन्याय अत्याचार झाला तर आपण सरळ म्हणतो का मी पोलीस स्टेशनमध्ये जाईन, हा गुन्हा दाखल होईल, तो गुन्हा दाखल होईल. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलं. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तुम्ही संविधानातून दिलेल्या कलमांनुसार, त्यांच्या न्यायानुसार तुम्ही आपले हक आणि अधिकार मागता, तर जर त्यांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत, जे त्यांनी धर्मांतर केलं किंवा ज्या इतर काही गोष्टी सांगितल्या आहे की समाजाकडे लक्ष द्यावे, समाजामध्ये आपला 15% या 20% संपत्ती किंवा पैसे दान द्यावे, आपल्या समाजाला घेऊन जावे, अशा इतर पुष्कळ साऱ्या गोष्टी आहेत. तर त्या गोष्टी का मानत नाही? जेव्हा आपल्यावर काही पडतो आणि जेव्हा आपल्याला काही न्याय मागायचा असतो, तर आपण बरोबर म्हणतो की मला हे कलमानुसार मला हा न्याय मिळणार आहे, ह्या कलमानुसार माझ्यावर अत्याचार झालेला आहे, आपण त्या कलमानुसार आपण त्यांचा न्याय मिळवू शकतो. तर अशा वेळेस आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कलमाबरोबर आठवण करतो. आणि जेव्हा त्यांच्या विचारांवर चालण्यासाठी किंवा त्यांच्या विचारावर काही मदत करायची असेल तर आपण नाकारत असतो. तर ही कुठली मानसिकता आहे आपला, आणि आपण बाबासाहेबासोबत किती न्याय करत आहोत हे आपला स्वतः समजायला हवं आहे. काही लोक त्यांचा विचार न करता काही पण करायला सुरुवात करतात. तर हे ज्या त्यांच्या गोष्टी आहेत, ह्या आज मी आपल्या 14 ऑक्टोंबरच्या
या छोट्याशा व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो.